बातमी नाशिकची खासगी हॉस्पिटल्समध्ये गर्भपाताची कीड लागल्याच्या अनेक घटना राज्यात समोर येत आहेत। खासगी हॉस्पिटलमध्ये गोरखधंदा हा सुरू असतो, मात्र नाशिकमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणेतल्या भांडणामुळे आता असे प्रकार महापालिका आणि जिल्हा रुग्णालयात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणात उच्चस्तरीय समितीने आता चौकशी सुरू केली आहे। तांत्रिक कारणाखाली हा प्रकार लपवला जातोय का? उपसंचालकांकडून आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली। जिल्हा रुग्णालयात संशयास्पद गर्भपात होत असल्याची तक्रार आल्यानं कुठेतरी पाणी मुरत असल्याची शक्यता व्यक्त होतीये। उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे। महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनाही जिल्हा रुग्णालयातले काही केस पेपर संशयास्पद असल्याचे आढळून आले आहेत। 20 आठवड्यांपेक्षा अधिक गर्भवती असलेल्या महिलांचा तांत्रिक गर्भपात करण्याचा प्रकार समोर आलाय। दर महिन्याला असा एक तरी प्रकार घडतोय। आम्ही सिव्हिल सर्जन सरांना एक पत्र दिलेलं आहे की अशा केसेस आल्यानंतर आपण जे काही करता याचं एक अहवाल आम्हाला सादर करावा। अशा प्रकरणाची तपासणी केली असता या प्रकरणाचे अनेक पेपर्स गहाळ झाल्याचं समोर आलंय। गर्भवती महिलेला जीवाला धोका असल्यास आपत्कालीन स्थितीत जीव वाचवण्यासाठी हे करावं लागतं असा पवित्रा जिल्हा रुग्णालयानं घेतला आहे। एमटीपी म्हणजे काय आणि इनकम्प्लीट ॲबॉर्शन म्हणजे काय हे शब्दातला फरक कळत नाही। इनकम्प्लीट ॲबॉर्शन हा 28 आठवड्यापर्यंत कधीही रक्तस्राव झाला आणि त्यानं जर रक्तस्राव थांबत नसेल तर त्याला ते आतमधले जे काही गर्भाशयामध्ये असलेले काही पार्ट आहे ते काढले नाही तर रक्तस्राव तसंच चालू राहतो, म्हणून ते केलेले उपचार असतात। हे सर्व प्रकार पाहता कुठेतरी पाणी मुरतंय असा संशय व्यक्त होतोय। शासकीय आरोग्य व्यवस्थेचा गैरवापर करून काही जण पैसा कमवण्यासाठी असे उद्योग करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया नाशिक। माझे सहकारी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत। योगेश, या सगळ्यात जर कुठेही तथ्य असेल तर हे प्रचंड धक्कादायक आहे। सरकारी यंत्रणांमध्ये असं काही होत असेल आणि जर त्याची दावादावी होत असेल तर हे फारच गंभीर आहे। हे सगळं नेमकं समोर कसं आलं? खरं म्हणजे PCPNDT ऍक्टचा जो काही या ठिकाणी नियम आहे त्या नियमाला धाब्यावर बसवून सर्रासपणे मातांच्या म्हणजे गर्भवती मातांच्या तब्येतीसाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी गर्भपात करण्याची प्रक्रिया ही या ठिकाणी करण्यात येते। अशा अनेक रुग्णालयांमध्ये हे शासकीय रुग्णालयांमध्ये होतंय, पण या ठिकाणी तांत्रिक कारणाखाली हे सगळं दाखवलं जातं आणि अशा पद्धतीने हे होत असतं। मात्र हे नाशिकच्या रुग्णालयात होत असल्याची तक्रार खुद्द महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेली आहे। महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात जाऊन याची तपासणी केली आणि तपासणी केली असता त्यांना संशयास्पद काही केस पेपर आढळलेत। त्यामुळे स्वतः महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी असे काही गैरप्रकार या ठिकाणी होत असल्याचं म्हटलंय। त्याची चौकशीही या ठिकाणी सुरू झाली आहे। या ठिकाणी उपसंचालक आरोग्य जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये 8 जणांची टीम जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे। यामध्ये धुळे जिल्ह्याचे DHO आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणचे अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांना आज जिल्हा रुग्णालयामध्ये दिवसभर बसून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे आणि अहवाल जो आहे तो शासनाला आज संध्याकाळी पाठवण्यात आला आहे। योगेश, या सगळ्या प्रकरणात स्पष्ट दिसते कुणीतरी एक अधिकारी आपल्या कर्तव्याला जागलाय, त्याच्या ते गोंधळ लक्षात आलाय आणि म्हणून त्यानं हे ताशेरे ओढलेले आहेत। त्या अधिकाऱ्यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन, त्यांचे आभार। अनेक कळ्या पोटात खोडल्या जाण्यापासून पुढे वाचू शकतील या कारवाईमुळे, पण या कारवाईत कुणाचाही दबाव येऊ नये, अगदी निष्पक्षपातीपणे या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौकशी निष्पक्षपणे केली जावी। झी मीडियाचं या सगळ्या प्रकरणाकडे अत्यंत बारकाईने लक्ष असेल, त्यामुळं सन्माननीय उपसंचालकांनी अत्यंत निष्पक्षपणे या सगळ्याची चौकशी करून या प्रकरणाची तड लावावी ही विनंती त्यांना। धन्यवाद योगेश या महत्त्वाच्या बातमी करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।